हे आहे केसर आंब्याचं कलम आणि या आंब्याच्या मुदाजवळ ना आम्ही लावल्यात काकडीच्या आणि चिबूरच्या वेली. हे बघा, हे आंब्याच्या मुदाजवळ 1 2 3 4 वेली आहेत. हे बघा, इथे एक काकडी धरली आहे, एकदम छोटी आहे. आणखीन दुसरी पण दाखवते तुम्हाला. ही बघा, इथे पण एक धरली आहे. ही जरा झाली आहे बऱ्यापैकी मोठी. आणखीन आता दुसरी दाखवते तुम्हाला. वेली सर्व कुठपर्यंत गेल्यात त्या बघा. ही बघा, किती मोठी काकडी. माझी मुलं येतील ना म्हणूनसाठी ही काकडी मी ठेवली होती. दिवाळीला म्हटलं आलीत का त्यांना मी गोड घारगे करून देईन. पण ही आताच पिकली. हे बघा, एकदम जमिनीला टेकली आहे काकडी. मग आता ही पिकली तर हिला ठेवून काहीच उपयोग नाही. मीच काढते आणि नाश्त्यासाठी गोड घारगे मीच बनवते. चहा बरोबर गोड घारगे छान लागतात. म्हणजे दुसऱ्या काकड्या आहेत छोट्या छोट्या झाडावर, त्या होतील तयार. मग तेव्हा त्यांना मी गोड घारगे करून देईन. पण आता ही मी काढते तर ठेवून काहीच उपयोग नाही याचा. बघितलं, किती वेली आणून लावल्यात मी, पण एका पण वेलीवरती चिबूड धरलेला नाही.